ओमराजे निंबाळकरांची धाराशिवच्या गोवर्धनवाडीत गेल्या तासाभरापासून बैठक, तालुका निहाय पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। बैठकीला तानाजी सावंतांचे कार्यकर्ते उपस्थित। बैठकीत सर्वांचं मत जाणून घेतल्यानंतर उद्या राजकीय भूमिका जाहीर करणार खासदार ओमराजे निंबाळकरांचं स्पष्टीकरण। बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरे मैदानात 27 ते 29 जून दरम्यान 5 मतदारसंघांचा दौरा, बंडखोरांची कोंडी करण्याची खेळी। फुटीर खासदार संजय दिना पाटलांची मुलगी राजुल पटेलांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट। आपण ठाकरेंसोबतच निष्ठेनं पक्षाचं काम करणार, भेटीनंतर राजुल पाटलांकडून भूमिका स्पष्ट। जनतेची कामं होत नसल्यानं सत्तेसोबत जाण्याचा निर्णय, बंडखोरीवर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं स्पष्टीकरण। 18 जूनपर्यंत कोणीही पक्ष सोडला नव्हता, आरोपांचा अतिरेक झाल्यानं पक्ष सोडल्याचाही दावा। युबीटीचे बंडखोर खासदार उद्या नांदेडमध्ये दाखल होणार, दिल्लीवरून खासगी विमानानं उद्या दुपारी 4 वाजता आगमन। नांदेडहून खासदार आपापल्या मतदारसंघात रवाना होणार। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार, सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती ठरली। सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांचा चहापान कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज महत्वाची बैठक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक। बैठकीत बेस्ट संपावर तोडगा निघणार काय, याकडे लक्ष।